नमस्कार मंडळी, सर्वप्रथम तुम्हाला महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आज आम्ही मस्तपैकी श्रीमईसोबत शिवरात्रीची सुरुवात खूप छान केली. श्रीमईने खूप छान प्रकारे शिवलिंगाची अभिषेक पूजा केली आणि खूप छान प्रकारे ती सगळ्या गोष्टी व्यवस्थित चांगल्याप्रमाणे करत होती. मग लगेच तिच्या बाबांनी पण अभिषेक करून घेतला आणि दोघांनी मिळून पूजा केली आणि मस्त आम्ही तिघंजण मिळून देवाची छानपैकी आरती केली. देवाला नैवेद्य दाखवला आणि लागले मी माझं फराळ करण्यासाठी. आज बनणार होतं साबुदाणा. मग आता शिवईचं तर अगोदरच झालेलं होतं, तिला पराठा करून दिलेला होता. फराळ करून घेतलं आणि थोड्या वेळाने मात्र श्रीमईच्या बाबांना कॉफी पिण्याची इच्छा झाली. त्याच्यामुळं श्रीमई बाबांचे छोटे मोठे कामं श्रीमई मात्र बरोबर जबाबदारीने ऐकते. आम्ही निघालोत कॉफी पॅकेट्स आणण्यासाठी किराणा शॉपमध्ये. मग जाताना मात्र श्रीमईचं लक्ष इकडे तिकडे. अरे, तुम्ही एक लक्ष केलं का? श्रीमईची ड्रेसिंग आज पूर्णपणे एकदम रॉक स्टाईल होती आणि सोबत तिचे जे चप्पल होते ना, ते पण तिचे मॅचिंग झाले. बाकी काही नाही, ठरवून केलं नव्हतं, पण कोइन्सिडेंट झाला, पण खूप छान दिसत होते. मग आम्ही संध्याकाळच्या टाईमला मात्र शिवालय टेम्पलकडे गेलो. इथं खूप छान गर्दी होती, पण खूपच छानपैकी सगळी सजावट केलेली होती. आरती घेतली, बसलो तिथं आणि प्रसाद घेऊन आम्ही लगेच दुसऱ्या मंदिराकडे निघालोत. इकडे मात्र मंदिरामध्ये इतकी छान दिव्याची आरास केलेली होती ना, बघूनच असं मन एकदम प्रसन्न होतं. श्रीमाईच्या बाबांना शनिदेवाचं दर्शन घेतलं आणि आम्ही निघालो दुसरीकडे, जिथं की फुल जत्रा भरलेली होती. खूपच म्हणजे दुसरीकडचं एक शिवालय टेम्पल आहे. बिरामगुडा साईडच्या तिकडे असं म्हणतात त्याला. तिकडे गेलो, पण तिकडे ना दर्शन होण्याचे काही चान्सेस दिसले नाहीत, कारण की गर्दा इतका होता की आम्ही तिघंच त्यांच्या दोघांपासून मी मात्र अशी सगळीकडे असे हरवल्यासारखी व्हायली होती. श्रीमी मात्र मला आवाज देऊन बोलत होती. संध्याकाळच्या टाईमला मात्र मी पुरणपोळीचा बेत ठरवला, कारण की दुसऱ्या दिवशी मला पुरणपोळी बनवायची होती. दुसऱ्या दिवशी काही होणार नव्हतं, त्याच्यासाठी मी इकडे काय केलं, अगोदरच डाळ टाकून घेतले, म्हणजे आदल्या दिवशीच डाळ टाकून घेतलं, छानपैकी त्याला सिट्या करून घेतल्या, शिजवलं आणि भाजून पण घेतलं. सोबत इकडे काय केलं, मी लगेच कांदा आणि जे आपले कोकोनट असतं, खोबरं असतं, त्याची पण पेस्ट बनवून घेतली, पावडर बनवून घेतली आणि ठेवून दिलं. म्हणजे सकाळी उठून आपल्याला कुठलंही गडबड व्हायला नको. पुरण पण भाजून घेतलं आणि रात्रभर त्याला थंड होण्यासाठी ठेवलं. मला कामामध्ये कुठलाही डिस्टर्बन्स येऊ नये म्हणून श्रीमईचे बाबा पूर्ण प्रयत्न करत असतात. इकडे मात्र त्यांनी श्रीमईला पूर्ण बिझी करून ठेवलं बॅट बॉल खेळण्यामध्ये, जेणेकरून तिनं मला किचनमध्ये येऊन परेशान करणार नाही. दोघं खूप छान प्रकारे बॅट बॉल खेळत होते. श्रीमईच्या बाबांना TV बघायचं होतं, पण श्रीमईचे बाबा मात्र सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून श्रीमईला खेळू घालत होते. तोपर्यंत मी माझं सगळं कामं आटोपून घेतलं आणि ह्यांचं थोडंसं व्हिडिओ बनवावं म्हणून मी त्यांचा व्हिडिओ बनवू लागले. अशा प्रकारे आमच्या तिघांचा दिवस गेला आणि खूप छान गेला. थँक यू अँड गुड नाईट.